क्षणक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा.
प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाविरामं रणरंग धीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल भंडारीच्या देवराया क्षणक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपल्या या पिंपळ गावामध्ये बजागे परिवारामध्ये आदरणीय कैलासवासी रतन गोपाळ बजागे यांच्या प्रथम वर्षश्राद्धा निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं हे केलेलं आयोजन यथावत यथा अवकाश श्री गुरु कृपेने आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि निर्धारित वेळेत ती सेवा प्रभू चरणी समर्पित करू. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग देहुनिवासी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा उपदेश्वर प्रकरणातील अभंग मी आपल्या समोर गायला. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, मानवी देहाला आल्याने आपण प्रत्येक क्षणाला विचार करायला पाहिजे. क्षणक्षणाची करावा विचार. कोणता विचार करावा? तरावया पार भव सिंधू, या भवसागरातून या भवसिंधूतून पार होण्याचा काय करावा? विचार करावा. बरं का करावा? तर तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ. आपल्याला दिलेला देह हा जाणार आहे. याचं आयुष्य काळ खातोय. आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सावधान व्हा. मग महाराज म्हणतात, हे विचार ज्यांच्याकडे आपल्याला प्राप्त होतात त्यांच्याकडे आपण गेलो पाहिजे. ते विचार कुठे प्राप्त होतात? संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. संतांची संगत राहावी आणि आवडीने परमार्थ करावा. शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू. या इहलोकीच्या व्यवहारामध्ये डोळे झाकून राहू नका, असा तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये तुम्हा आम्हाला इशारा दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
त्याला त्याला विचार करण्याचा आग्रह करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विचार करायला सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु श्री तुकोबराय का विचार करावा हे सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय तो विचार आपल्याला कुठे प्राप्त होतो हे सांगतात. आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला इशारा करतात. विठ्ठल विठ्ठल आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्ध कशाला म्हणावं आम्ही नेहमी सांगतो, श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणावं. आपले वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि ते निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात श्राद्ध करणं, त्यांचं स्मरण करणं खरं तर हे नैमित्तिक कर्म आहे. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविते पार्वणी का माता पितर मरणे अंकित जे दिवस. बर का, आई वडिलांचं स्मरण करणं, बरं का, ते निघून गेल्यानंतर त्याचं श्राद्ध करणं हे मुलाचं काय आहे, कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. ऐका, आपल्यावर अनेकांचे ऋण आहेत महाराज. देवाचे ऋण आहेत, ऋषींचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, आई वडिलांचे ऋण आहेत. मग या सगळ्या ऋणांमध्ये आई वडिलांचे ऋण फेडण्याकरता वर्ष श्राद्ध करावं. विठ्ठला सेवा आहे. अभंग फार गोड आहे, चिंतनीय आहे. जवळजवळ सगळ्या वारकऱ्यांच्या पाठातला अभंग आहे. जरी संपूर्ण अभंग जरी पाठ नसला तरी एक पद मात्र सगळ्यांच्या कानावर पडलेलं आहे. हो, नाशिवंत देह. हे प्रत्येकाला जो वारकरी नाही त्याला पण हे काय आहे, प्रमाण पाठ आहे की नासका देह आहे, जाणार आहे. हे तर सगळ्यांनाच पाठ आहे. पण ऐका, फार गोड हा अभंग आहे. आपण या अभंगाला वेळेतच न्याय देण्याचा प्रयत्न करूया. महाराज बोलतायत, ज्याला ज्याला या भवसागरातून पार व्हायचंय ना त्यांनी विचार करायला हवाय. मग तो कोणता विचार आहे, कोणाच्या संगतीने आपल्याला प्राप्त होईल, हा सगळा विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून केलेला आहे. जगाकडे आपण जर पाहिलं तर 3 वर्ग पडले जातात. बरं का, पहिला वर्ग आहे तो साधूचा, दुसरा वर्ग आहे तो पशु पक्ष्याचा आणि तिसरा वर्ग आहे तो माणसाचा आहे. ऐका, नंबर 1 कर्म प्रधान, नंबर 2 भोग प्रधान आणि नंबर 3 विचार प्रधान. कर्म प्रधान कोण आहे, तर या जगात साधू कर्म प्रधान आहेत. नंबर 2 भोग प्रधान कोण आहेत, तर पशु पक्षी या जगात काय आहेत, भोग प्रधान आहेत. आणि नंबर 3 विचार प्रधान कोण आहे, तर या जगात माणसं विचार प्रधान आहे. विठ्ठल विठ्ठल कर्म प्रधान, साधुत्व जीवन कर्म प्रधान आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्या अगोदर सुद्धा कर्म करावीत आणि प्राप्तीनंतर सुद्धा कर्म करावेत. अगदी सोपं करून बोलतोय, ज्ञान कमवण्याच्या अगोदर ही कर्म करावं आणि ज्ञान कमवल्यानंतर ही काय करावं, कर्म करावं. बरोबर, तुम्ही म्हणाल ज्ञान कमवण्याच्या अगोदर, परमात्मा प्राप्तीच्या अगोदर कर्म करणं ठीक आहे, पण परमात्मा प्राप्तीनंतर, ज्ञान कमवल्यानंतर कर्म करण्याची काय आवश्यकता आहे, तर महाराज म्हणतात त्यावेळेला ते कर्म त्यांच्याकरता नसून ते कर्म समाजाकरता आहे. विठ्ठल विठ्ठल जग हे साधूकडे पाहून जगण्याचा प्रयत्न करतो आहे. साधू जसा वागतो ना तसं जग वागण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून साधूचं जीवन फार महत्वाचं आहे. साधू बिघडला की पूर्ण समाज, बरं का, येणारी पिढी ही काय होते, बिघडली जाते. म्हणून साधू समाजाचा आदर्श आहे. त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. तो एकदा का बिघडला तर संपूर्ण समाज काय होतो, बिघडला जातो. एक लक्षात ठेवा, सामान्य मनुष्य जर बिघडला तर एवढा फरक पडत नाही, पण साधू बिघडला तर फरक पडला जातो. लक्षात ठेवा, आपल्या हाताचा जर घड्याळ जर बिघडला तर एकटा आपण फसवू शकतो, एकटा फसू शकतो, पण चौकातला घड्याळ जर बिघडला तर
संपूर्ण चौकातला समाज काय होतो, फसला जातो. तद्वात सामान्य मनुष्य म्हणजे आपल्या हाताची घडी आहे आणि साधू म्हणजे चौकातला घड्याळ आहे. विठ्ठल विठ्ठल मुलं बिघडू नयेत म्हणून आई वडिलांनी चांगलं वागावं. शाळेमध्ये विद्यार्थी बिघडू नयेत म्हणून शिक्षकांनी चांगलं वागावं. आणि समाज बिघडू नये म्हणून साधूने चांगलं वागावं. कर्मप्रधान हे साधूचं जीवन आहे, साधूचं जीवन आहे. ज्याच्यावर समाजाची जबाबदारी आहे, ज्याच्याकडे पाहून समाज वागतो ना, त्यांनी चांगल्या पद्धतीने वागणं अत्यंत गरजेचं आहे. एक व्यवहारातलं उदाहरण देतो. आपण जर घरचे प्रमुख आहोत, आपल्याकडे पाहून जर सगळं घर आपलं काय करताय, वागताय, जगताय, तर आपलं चांगलं वागणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या चांगल्या वागण्यातच आपल्या परिवाराचं कल्याण आहे. विठ्ठल साधूचं जीवन हे समाजाकरता आदर्श जीवन आहे. साधूचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. नंबर 2, पशु पक्ष्याचं जीवन हे भोगप्रधान आहे. तुम्ही मला सांगा, कुठल्या पक्षाच्या लग्नात ब्राह्मणाला बोलवलं? ब्राह्मणाकडे बरं का कुठल्या पक्षाची कुंडली काढली की बाबा तुझं लग्न अमुक अमुक वेळेला आहे, या तारखेला आहे, असं कधी आपण पाहिलं नाही ना. का तर पशु पक्षी भोगप्रधान आहेत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, का उपजताची मरती, बहिर अंध होती पांगुळमुखी. महाराज म्हणतात साधूला पाप, पशु पक्षाला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल अर्थात महाराज म्हणतात भोगप्रधान जीवन पशु पक्षाचं आहे. आणि नंबर 3, विचारप्रधान जीवन माणसाचं आहे. तुम्ही मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी विचार कोण करत नाही हो, असं कोणी आहे का? भले प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असेल. कोणी राजकीय क्षेत्रात असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रात असेल, कोणी पारमार्थिक क्षेत्रात असेल, कोणी व्यवहारात असेल. प्रत्येकाचं क्षेत्र जरी वेगवेगळं असलं तरी विचार मात्र प्रत्येक मनुष्य करतो आहे. 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. एक मुद्दा आहे सुख आणि एक मुद्दा आहे समाधान. महाराज, विचाराने समाधान प्राप्त होतं आणि पैशाने सुखाची प्राप्ती होते आहे. पैसा आहे म्हणून समाधान मिळेल असं मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण एक लक्षात ठेवा, उलट पैसा नसू द्या पण विचार चांगले असतील ना तर समाधान नक्कीच आहे. विठ्ठल विठ्ठल पण समाधान प्राप्त होण्याकरता चांगल्या विचारांची गरज आहे. माणसाकडे पैसा वाढला पण माणसाचे विचार मात्र मनुष्य विचार शून्य झालेला आहे. एक बोलू का, विचाराचा फार अभाव आहे आज समाजाकडे. म्हणून आपल्याला समाज चुकीच्या दिशेने जाताना दिसतोय. त्याच्या जीवनात भले श्रीमंती नसू द्या पण चांगले विचार असतील ना, त्याचं जीवन उद्ध्वस्त होणार नाहीये. त्याचं जीवन कल्याणाकडे जाणार आहे, त्याचं जीवन समाधानाकडे जाणार आहे. हो, मला हे एकच सांगायचं आहे की समाधान जे आहे ना ते पैशाने प्राप्त होत नाहीये. समाधान जे आहे ना ते काही खाण्याने प्राप्त होत नाहीये. समाधान जे आहे ना ते जमीन जागा मिळवण्यात प्राप्त होत नाही.
तर समाधान चांगल्या विचाराने काय होत आहे, प्राप्त होत आहे. म्हणून महाराज म्हणतात विचारा वाचून न पविजे समाधान. ऐका, प्रामुख्याने 3 वर्ग पडले जातात. नंबर 1, काही गोष्टींचा विचार करू नये. नंबर 2, काही गोष्टींचा विचार थोडा थोडा करावा आणि काही गोष्टींचा विचार सतत करावा. नंबर 1, काही गोष्टींचा विचार करूच नाही. जीवनात दारू पिण्याचा विचार करू नये, जीवनात व्यसन करण्याचा विचार करू नये, जीवनात परश्री गमन करण्याचा विचार करू नये, जीवनात चोरी करण्याचा विचार कधीच माणसाने करू नये. ऐका, महाराज एक फार गोड उदाहरण आहे. एक सेवानिवृत्त म्हातारा आहे. आजोबा, बऱ्याच सेवानिवृत्त लोकांना काम नसतं ना, मग काहीतरी स्वतःला काम लावून घेतात. दररोज तो माडीवर बसून खालून एक कोल्ड शिंगाची म्हैस जायची. विचार करायचा, या जर म्हैशीच्या शिंगावर जर मी उडी घातली तर काय होईल. 6 महिने विचार केला महाराज. माणसं विचार करून थांबत नाही, आचरण करायला पाहतात. आणि मग आचरण करण्याचं ठरवलं. 6 महिन्यानंतर माडीवर उभा राहिला, जय श्रीराम असं बोलला आणि बरोबर म्हैशीच्या शिंगावर उडी घातली. महाराज, ती म्हैस आहे. तिने काय केलं, त्याला एका गटारात नेऊन टाकलं. परिणाम, डोकं फुटलं, पाय तुटलं, हात तुटलं. आमच्यासारख्या तरुणांनी विचारलं, बाबा विचार नाही केला का? अरे 6 महिने विचार करत होतो. तुम्ही मला सांगा, या विचाराने फायदा तर काही झालाच नाही, पण हानी मात्र झाली, नुकसान मात्र झालं. महाराज त्याचं गोड वर्णन करून सांगतायत. विचार करिता वाया जाये वेळ, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे. विचार करिता वाया जाये वेळ, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे. विचार करिता वाया जाये वेळ, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे. अशा विचाराने वेळही वाया जाते आणि फजितीही होती. बरं का, पहिला मुद्दा झाला, काही गोष्टींचा विचार करूच नाही महाराज. दुसरा मुद्दा असा आहे, काही गोष्टींचा विचार थोडा थोडा करावा. आपण प्रापंचिक आहोत, तर आपल्याला अन्नाचा विचार करावा लागेल, वस्त्राचा विचार करावा लागेल, निवाऱ्याचा विचार करावा लागेल, आरोग्याचा विचार करावा लागेल, संस्काराचा विचार करावा लागेल. थोडं वेगळ्या भाषेत बोलू का? संगती, संपत्ती, संतती आणि प्रकृती या गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पोट भरण्याकरता अन्नाचा विचार करावा लागेल, कपडे आपल्याला अंग भरून पाहिजेत, वस्त्राचा विचार करावा लागेल, आणि राहायचं कुठं तर त्याच्याकरता निवारा पाहिजे, निवाऱ्याचा विचार करावा लागेल. जगायचंय म्हणजे आरोग्याचा विचार करावा लागेल, आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आपल्याला काय करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. हो, आरोग्याचा, हो, त्याच्यानंतर सांगितलं संस्काराचा विचार करावा लागेल. आज जर जगाकडे पाहिलं तर संस्काराचा अभाव आहे. मुलांना आई वडील पैसे देतात, तो सांगेल ती त्याला गाडी घेऊन देतात, पण महाराज त्या मुलावर संस्कार करत नाहीये. परिणाम, आई वडिलांसमोर मुलाचा घात होतो आणि तो घात आई वडिलांना डोळ्यात पाहावा लागतो. महिला मंडळ, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मुलाचे अपराध पोटात घालताना तर त्यावेळेला विचार करून ते अपराध पोटात घाला. त्याचे अपराध जर तुम्ही वारंवार पोटात घालायला लागलात तर तो गुन्हेगार बनेल आणि एक दिवस तुमच्या समोर त्याचे अपराध त्याचा जीव घेतील. बरं का? म्हणून तुम्ही मुलाचे अपराध पोटात घालताना 1000 वेळेला विचार करा. मुलगा चुकतोय ना, त्याला वेळेत शिक्षा द्या. त्याला सांगा, बाळा हे करणं बरोबर नाहीये, हे करतोय ना हे वाईट आहे, हे सांगितलं पाहिजे. कारण का, मुलावर संस्कार देणं हे पहिलं काम आईचं आहे.
आईचं काम आहे मुलावर संस्कार देणं. वडील दिवसभर बाहेर असतात, पण दिवसभर तुम्ही लेकराजवळ असता, म्हणून तुमचं काम आहे. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सांगणं हे तुमचं काम आहे. बाळा, सकाळी तू उठला ना, शुभं करोति कल्याणम हे म्हण. संध्याकाळी हरिपाठ म्हण बाळा. हे आईने सांगितलं पाहिजे, पण आई पण त्यातली पाहिजे ना. आईला जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर वेळच मिळत नसेल, कशातून? मोबाईल मधून, तर मग ती आई मुलांना काय चांगले संस्कार देणार आहे? मला सांगा बघू तुम्ही. एक लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. मर्यादा माणसाने ओलांडता कामा नये. आपल्या मुलांना संस्कार देणं आपलं काम आहे. आपल्या संसारातील कामापासून वेळ काढून, कामामधून वेळ काढून मुलांवर संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहे. विठ्ठला विठ्ठला संगती कोणासोबत ठेवावी हे फार महत्वाचं आहे बरं का. महाराज बोलताय, संगतसा रंग. मनुष्य दारू पिणाऱ्याच्या सोबत जर फिरायला लागला तर त्याच्यासारखा होतो. विषय सेवन करणाऱ्याच्या पाठीमागे फिरायला लागला की त्याच्यासारखा होतो. चोरी करणाऱ्याच्या पाठीमागे फिरायला लागला की त्याच्यासारखा होतो. तुम्ही मला सांगा, हा जर संघाचा परिणाम आहे. दारू पिणाऱ्याच्या सोबत फिरला तर दारू पितो, चोरी करणाऱ्याच्या सोबत फिरला तर चोरी करतो. विषय म्हणजे सिगारेट म्हणा, गुटखा म्हणा, खाणाऱ्याच्या सोबत जर फिरतोय तर तो खातोय. तर मग वारकऱ्याच्या सोबत जर फिरला तर तो वारकरी होऊ शकत नाही का? बरं का, होऊ शकतोय ना, पण आपली संगत त्या वारकऱ्यासोबत पाहिजे. विठ्ठला विठ्ठला चांगली संगत माणसाला देवाकडे घेऊन जाते. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. अकेला श्रीपती ये पंथ. अकेला श्रीपती ये पंथ. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे संतांचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. महाराज म्हणतात, देवापर्यंत पोचायचंय ना, तर आपल्याला संतांची संगत करावी लागेल. बरं का, असं म्हणतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. देखता चिंदी मन धावी. चोराच्या संगतीला बसला तर चोर व्हाल. बरं का, म्हणून चोराच्या संगतीला बसून चोर होण्यापेक्षा, व्यसनी माणसाच्या संगतीला बसून व्यसनी होण्यापेक्षा वारकऱ्याच्या संगतीला बसा, तुम्ही वारकरी व्हाल. विठ्ठला विठ्ठला संगती. नंबर 2, संपत्ती. आपल्याकडे संपत्ती किती आहे, आपण खर्च किती करावा याचा विचार करावा. संतती, आपल्याला मुलं बाळ किती असावीत याचा विचार करावा. आणि नंबर 4, प्रकृती, शरीराचा विचार करावा. कारण का, शरीर चांगलं आहे तर तुम्ही प्रपंच करू शकता. शरीर चांगलं आहे तर तुम्ही परमार्थ करू शकता. आता तुमचं शरीर जर चांगलं नसलं ना, तुम्हाला कीर्तनात 2 तास बसता येणार नाहीये. शरीर चांगलं नसलं तर विणा 2 तास घेता येणार नाहीये. शरीर चांगलं नसलं तर मखावत 2 तास वाजवता येणार नाहीये. शरीर चांगलं नसलं तर गायन 2 तास करता येणार नाहीये. शरीर जर चांगलं नसलं तर स्पीकरवर दादाला 2 तास ऑपरेट करता येणार नाहीये. आणि शरीर चांगलं जर नसलं तर मला सुद्धा कीर्तन करता येणार नाहीये. विठ्ठला विठ्ठला शरीर माध्यम धर्म करू साधनम.
प्रपंचातही ते महत्वाचं आहे आणि परमार्थातही ते महत्वाचं आहे. म्हणून प्रकृती जी आहे ना ती चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. 2 मुद्दे झाले. मुद्दा नंबर 3, काही गोष्टींचा विचार सतत करावा. कोणता विचार सतत करावा? श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, आधी करावा विचार, आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, तरावया पर भव सिंधू, तरावया पर भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, तरावया पर भव सिंधू, तरावया पर भव सिंधू, तरावया पर भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. क्षणाक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु श्री तुकोबाराय विचार करायला सांगतात. पण प्रारंभी शब्द घातलेला आहे क्षणक्षणाची, प्रत्येक क्षणाला विचार करा. बरं तुकाराम महाराज असे बोलले नाहीत वर्षानुवर्ष करावा विचार, महिनोन्महिनी करावा विचार, दिवसेंदिवस करावा विचार, बरं का तासनतास करावा विचार, हो असंही बोलले नाहीत. पुढे मिनिटाचाही विचार नाहीये, तर प्रत्येक क्षणाचा विचार सांगितलेला आहे. क्षणभर म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे जन्मभर. क्षणभरच का बोलले? त्याचं कारण आहे. पहिलं कारण त्याचं असं आहे, आपण या क्षणाला आहोत, पुढच्या क्षणाला आपण जगू का न जगू, राहू का न राहू, बरं का हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणून पुढचा क्षण आपल्या करता आपल्या वाट्याला मृत्यूचा सुद्धा असू शकतो आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी क्षणाचा विचार सांगतात. क्षणाचा जर भरोसा नाहीये ना, मग प्रत्येक क्षणाला विचार करा. दुसरं कारण असं आहे, मोठ्यांच्या बरं का आयुष्याच्या मानाने आपलं आयुष्य क्षणभर आहे. मोठ्यांचं आयुष्य, हिरण्यकशिपूचं आयुष्य जर आपण पाहिलं ना, तर 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,000 700 वर्ष आणि 9 महिने एवढं कोणाचं आयुष्य आहे? हिरण्यकशिपूचं आयुष्य आहे. आता आपण जर पाहिलं तर नामदेव महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. सत्ययुगात किती आयुष्य होतं, त्रेतायुगात किती आयुष्य होतं, द्वापार युगात किती आयुष्य होतं आणि या कलियुगात किती आयुष्य आहे. सत्ययुगात 1 लाख माणसाला आयुष्य होतं महाराज, 1 लाख वर्ष माणसाला आयुष्य होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगात 10,000 वर्ष आयुष्य, द्वापार युगात 1,000 वर्ष आयुष्य आणि या कलियुगात 100 वर्ष आयुष्य आहे. आता देवाला आपण प्रार्थना करूया की देवा आता त्याच्यामधला 1 झिरो तुम्ही कमी करू नका, नाहीतर फार गडबड होऊन जाईल, बरं का. अर्थात मोठ्या लोकांच्या मानाने आपलं आयुष्य कमी असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते क्षणभर आहे, बरं का, क्षणभर आहे. क्षणभर या शब्दातून तुकाराम महाराजांना सांगायचं आहे जन्मभर. एक उदाहरण देतो. एका माणसाच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ती मुलगी म्हणायला लागली, बाबा मी सासरी जात नाही. तर बाप म्हटला, पोरी असं करून जमणार नाहीये, तुझं लग्न झालेलं आहे, मला माहिती आहे तू गेल्यानंतर आम्हालाही करमणार नाही, तुलाही त्रास जायला होतोय, तुलाही आमची आठवण येईल, हे सगळं जरी मान्य असलं तरी लग्न झाल्यावर मात्र तुला बापाचं घर सोडावंच लागेल, तुला नवऱ्याच्या घरी जावंच लागेल. तरी ती म्हणते मी बाबा जाणार नाही, जाणार नाही. मग त्यावेळेला बाप म्हटला, पोरी 1 वेळ जा, एकदा जा, बस एकदा जा.
माणसाला करण्याकरता प्रवृत्त करण्याकरता सोपं सांगावं लागतं. प्रवृत्त होण्याकरता सोपं सांगावं लागतं. सोपं सांगितलं काय? एकदा जा. एकदा जा म्हटल्यावर मुलगी गेली महाराज. गेल्यानंतर तिकडे कामामध्ये व्यस्त झाली. इकडे बाप आजारी पडला. आईने पत्र लिहिलं, पोरी बाप आजारी आहे, येऊन जा. पोरीने तिकडून पत्र पाठवलं, मुलांचा डब्बा आहे, नवऱ्याचा डब्बा आहे, आई मला येता येणार नाही, तुम्ही बाबाची काळजी घ्या. बरं काही दिवसात बाप मरण पावला. तिला वार्ता पोहोचवली की बाबा तुझा बाप वारलेला आहे. त्यावेळेला तिने सांगितलं, मला आता काही येणं शक्य होणार नाही, मी प्रपंचात व्यस्त आहे, तुम्ही बापाचा अंत्यविधी करून घ्या, मी दशक्रियाला येतो आहे. ही कोणती पोरगी सांगते? जी मुलगी नवऱ्याच्या घरी जायला तयार नव्हती. बापाने सांगितलं, पोरी एकदा जा, एकदा. बरं का, एकदा जा. ऐका, बाप मेला तरी मुलगी जायला तयार नाहीये. फक्त एकदाच जा असे म्हटले होते. एकदा जा या शब्दाचा अर्थ आहे जन्मभर तिथे राहा. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक क्षणाला विचार करा, म्हणजे जन्मभर विचार करा. बरं का महाराज, तुम्ही म्हणता विचार करा, विचार करा, पण नेमकी विचार कोणता करायचा? तुकाराम महाराज म्हणतात, तरावया पार. संसार. बरं का, सिंधू म्हणजे समुद्र. हा संसार रूपी जो समुद्र आहे, हा जर पार करायचा असेल तर महाराज आपल्याला विचाराची गरज आहे. कारण का मोठ्या मोठ्यांना हा संसार पार करता आला नाही. अर्थात जन्म मरण हे जे काही चक्र आहे ते काय करता आलं नाही, निवृत्त करता आलं नाहीये. ती येरदार संपवता आलेली नाहीये. हा समुद्र जर पार करायचा असेल, भवसागर पार करायचा असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. मोठ्या मोठ्यांना ते जमलं नाही. तरीका विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार दुलंघवी सामर्थ्य. मोठ्या मोठ्यांची महाराज यादी दिली. बरं का, ब्रह्मादिकांना सुद्धा हा भवसागर तरुण जाणं अशक्य आहे. पण अशक्य जरी असलं तरी प्रयत्नाने तो शक्य होऊ शकतो आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही या भवसागरातून पार होण्याचा विचार करा. मग महाराज तुम्ही हे आम्हाला का सांगता बरं? तर तुकाराम महाराज बोलले की बाबांनो, तुम्हाला मी विचार करा का सांगतो? तर विचार करण्याचं सामर्थ्य, विचार करण्याचा अधिकार या मनुष्य शरीरात आहे. पण हे क्षणाक्षणाला विचार करायला का सांगतोय? त्याचं कारण जर काय असेल तर ते अभंगाचं दुसरं चरण आहे.